महाराष्ट्र के नासिक जिले की येवला तहसील स्थित सावर गांव में गुरु पूर्णिमा के अवसर पर श्रद्धा और भक्ति का अद्भुत संगम देखने को मिला है। श्री स्वामी समर्थ महाराज के पावन निवास स्थल के रूप में प्रसिद्ध इस मंदिर में राज्य के अलग अलग हिस्सों से लाखों श्रद्धालु दर्शन के लिए पहुंचे। ऐसी मान्यता है कि श्री स्वामी समर्थ महाराज ने इस स्थान पर कुछ समय तक निवास किया था, जिसके कारण यह स्थान स्वामी भक्तों के लिए विशेष आस्था का केंद्र बन गया है। गुरु पूर्णिमा के शुभ अवसर पर श्रद्धालुओं ने श्री स्वामी समर्थ महाराज के दर्शन कर उनका आशीर्वाद लिया और गुरु परंपरा के प्रति अपनी श्रद्धा भी व्यक्त की। मंदिर परिसर में स्थित वर्ष भर जल से भरी रहने वाली पवित्र कुएं के दर्शन के लिए भी भक्तों की भारी भीड़ उमड़ी। पूरे मंदिर परिसर में भजन कीर्तन, जय घोष और आध्यात्मिक वातावरण ने भक्तों को भक्ति रस में सराबोर कर दिया है। प्रशासन और मंदिर समिति की ओर से श्रद्धालुओं की सुविधा और सुरक्षा के लिए विशेष व्यवस्थाएं भी की गई है। श्री स्वामी समर्थ, मी दत्तात्रय मारुती पवार, मुक्काम पोस्ट सावरगाव, तालुका येवला, जिल्हा नाशिक। आज या ठिकाणी श्री स्वामी समर्थ मंदिर हे फार पुरातन असून येथे आनंदनाथ महाराज हे वेंगुर्ल्यावरून येऊन हा मठ इथं स्थापन केलेला आहे। हा मठ स्थापन करताना आनंदनाथ महाराजांना स्वामी समर्थ इथं स्वतः भेटायला आले होते आणि त्यांचं स्वामी समर्थांचं या ठिकाणी वास्तव्य पण होतं। तसेच या ठिकाणी हा जो बारव आहे हा पुरातन बारव असून किती दुष्काळात या बारवाचं पाणी आजपर्यंत आटलेलं नाही। कायमस्वरूपी इथे पाण्याचं तीर्थप्रमाणे व्यवस्था केलेली असते आणि स्वामींचं वास्तव्य इथं असल्यामुळे आपल्या जिल्ह्यातून नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी लोक आपल्या इथं दर्शनासाठी येत असतात। अक्कलकोट नंतर हे एकच मठ असा आहे तर तो पुरातन आणि जागृत देवस्थान आहे। इथं स्वामींच्या पादस्पर्शाने हे पुनीत झालेलं मठ आहे। या ठिकाणी बरेचसे भाविक श्रद्धेने आणि लांबून येत असल्यामुळे त्यांची पण इच्छा पूर्ण होते, असा इथल्या गावातील लोकांना पण अनुभव आलेला आहे, बाहेर जनतेला पण अनुभव आहे। मी बाळासाहेब राजाराम पवार, सावरगावचा रहिवासी आहे। श्री स्वामी समर्थ नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यामधील सावरगावमध्ये स्वामी समर्थांचा मठ आहे। दरवर्षी स्वामी समर्थांच्या इथं पुण्यतिथी, सप्ताह सर्व कार्यक्रम होत राहतात। गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आज मोठा कार्यक्रम इथं होत राहतो। पूर्ण तालुक्यातून भरपूर हजारोच्या संख्येने भाविक येत राहतात। स्वामींची प्रचिती सर्व भाविकांना इथं मिळाली असल्यामुळे भरपूर गर्दी होते आणि इथं स्वामी समर्थांचं वास्तव्य झालेलं आहे, त्यामुळं इथं मंदिराला खूप महत्व आहे। प्रत्येक पौर्णिमेला महाप्रसादाचा कार्यक्रम होत राहतो आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी तर एकदम मोठा कार्यक्रम होतो।